नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आज आपण जाणून घेऊया अद्रकचा बाजारभाव। हे जे दोन आपला लॉट दिसत आहे एक शेतकरी बांधवाचे आहे व यब्बो जे मागं तीन दिसत आहे आपला हे तीन, हे जे बाजूला रुमाल आहे त्यांचे काय त्या शेतकरी बांधवाचे आहे। वेगवेगळे लॉट आहे। या ठिकाणी काही कॅरेटमध्ये माल आहे। हे जे आपला या ठिकाणी 3 कॅरेट दिसत आहे हे वेगळा लॉट आहे व मागं जे दोन आहे ते वेगळा लॉट आहे। तसेच हे 3 कॅरेटमध्ये हा पण वेगळा लॉट आहे, ह्या पण 3 कॅरेटमध्ये वेगळा लॉट आहे। तसेच इकडं कट्ट्यामध्ये काही अद्रक आहे आणि इकडं बाजूला इकडं बी नवीन अद्रक आहे कट्ट्यामध्ये। आता थोड्याच वेळात या ठिकाणी हाराशी सुरू होणार आहे। आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया की कोणत्या अद्रकला काय बाजार व्हावा लागतो, कोणत्या लॉटला काय बाजार व्हावा लागतो। या ठिकाणी थोड्याच वेळात आता जे व्यापारी वर्ग यायला सुरुवात झालेली आहे आणि आता हाराशीला सुरुवात होणार आहे। आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया हाराशीद्वारे कमी जादा काय बाजार व्हावा लागते पुढे व्हिडिओमध्ये। या ठिकाणी या 2 कट्ट्याची बीट चालू आहे, आपण बघत आहोत व्हिडिओमध्ये माल कसा आहे। तर 2500 बोलते चौधरी 2500 अफजल भाई 2500 खाली 2 थैले अफजल भाई सामने 6 महीने की साइड है याला 2500 अरे मामू पत्ते 25 बोलते भैया बोलते बोलते यार नहीं बोलना है बोलते दादा भगवान जसवंत साहब 2500 रुपये 25 चौधरी करो फिर ये 3 बोलो भाई 2000 रुपये देखो 2000 2500 3100 31 ये भी लेना पड़ता है 31 चलो 31 राज खड़ा 31 31 उधर है भैया 31 लेते 3200 रुपये 3200 बोलते हैं यारी 3200 रियाज करो 3 ये चलिए बोल के बोलो भाई। या ठिकाणी हे जे 3 कट्टे आहे आपला माल दिसत आहे सुपर माल आहे। याला 3200 रुपये बाजार भाव लागला आहे। नवीन माल आहे, नेमकंच आता त्याची सालबानला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी आता कॅरेटचे रेट चालू आहे, कॅरेटची बीट चालू आहे। कॅरेटचे भाव जाणून घेऊया पुढे व्हिडिओमध्ये। 2000 चौधरी 2500 शेगड़े शेरा 2500 25 शेगड़े 25 2500 रुपये 2500 रुपये करना है समझा जरा बोला कि मैं आज ये आरपी कर रहा हूं 2500 में या ठिकाणी याला 2500 बाजार भाव लागला आहे। नहीं बुढ़ाऊंगा नहीं मैं बोल रहा हूं 6 कॅरेट बोल अपने करो कुछ भी करो 2500 या ठिकाणी 3 कॅरेटची बीट चालू आहे। आता सुपर माल एकदम कॅरेटमध्ये पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। 3200 काशीनाथ के 300 आप पड़े लागे हो काले पड़े 3500 आज कुछ दिख रहा पड़े तो आज ये तुम आज 3500 3 3500 हां 3600 36 अभी इसको क्या होगा माल को ये एकदम सुपर माल आहे। 36 36 या ठिकाणी याला 4000 बाजार भाव लागलाय व जे खरेदीदार आहे हे समोर आपलं दिसत आहे व्हिडिओमध्ये। आता वेगळा लॉट आहे 2 कट्ट्याची, वेगवेगळा माल आहे वेगवेगळ्या शेतकऱ्याची। तर 2000 रुपये पोलीस सुरू झाली तिला 2500 2500 रुपये 2500 रुपये 2500 रुपये
याला 2500 बाजारभाव लागला आहे. 2500. आता हा मशीन क्लीन माल आहे, याची हाराशी चालू आहे. सुपर माल आहे, जाडा माल आहे, मशीन क्लीन माल आहे. या ठिकाणी 3200 बाजारभाव लागला आहे. या ठिकाणी 2 थैल्याची बीट चालू आहे. आता हा जो आपला दिसत आहे आणि हा एक बाजूला. आता बाजूला जे दिसतंय आपला बोंद्रा फाटेल त्याची बीट चालू आहे. ती 2500 रुपयाला गेली आहे. सध्या अद्रकीला मंदी आहे. हिला 3000 बाजारभाव लागला आहे. 3000. या डिगारची बीट चालू आहे या ठिकाणी. आता हा जो डिगार आपला दिसत आहे खाली पडेल. शॅम्पल म्हणून 1-2 पोते खाली काढेल आहे. बाकीचे इकडं कट्ट्यात माल आहे. 2500. चलिए 25 या ठिकाणी ही जे अद्रक आपलं दिसत आहे व्हिडिओमध्ये हिला 2600 रुपये बाजारभाव लागला आहे. या ठिकाणी आज सोमवार, आज आपण जाणून घेतले आजचे अद्रकचे बाजारभाव. या ठिकाणी वेगवेगळ्या लॉटचे आपण या ठिकाणी बाजारभाव जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया आपण. हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, तसंच आपलं पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. या ठिकाणी आपण हाराशीद्वारे सुरुवातीला बीटद्वारे जाणून घेतला, लिलावाद्वारे ही जी अद्रक आहे सुपर, त्या अद्रकीचा बाजारभाव, तसेच आपण सगळ्या लॉटचे बाजारभाव व्हिडिओमध्ये जाणून घेतले. या ठिकाणी ही जी अद्रक होती खाली आपण आपलं व्हिडिओमध्ये दिसत आहे ते शेतकरी बांधव येईल आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष त्यांनी कसं नियोजन केलं अद्रकीचं व काय खर्च असतो. पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा सुरुवातीला. कृष्णा रमेश गावारे, राहणार कुंभेपळ, तालुका जिल्हा जालना. बरं बरं. तर आपण ही जी अद्रक लावली किती एकरात लावली? ही 1.5 एकर क्षेत्रामध्ये लावली. 1.5 एकर क्षेत्रामध्ये. हो, 1.5 एकर क्षेत्रामध्ये नाही, पण तुम्ही अद्रक जी आहे ती किती वर्षापासून करता? आम्ही 2020 पासून अद्रक करतो. 2020 पासून. बरं. तर अद्रकीला साधारण एकरी किती खर्च येतो जर घरचं बियाणं असलं तर? घरचं बियाणं जर असलं तर एकरी 1 लाखाला खर्च जातो. आणि जर बियाणं विकत घेतलं तर मग ते भावावर आहे. समजा जर 10चा भाव असला बियाणाला तर 1 लाखला 10 क्विंटलचे 1 लाख होते. बरं बरं. तर ही जी अद्रक आहे आपण कधी लागवड केली? ही अद्रक आम्ही मे मध्ये लागवड केली, शेवटच्या आठवड्यात. मे मध्ये शेवटच्या आठवड्यात. शेवटच्या आठवड्यात. बरं. तर कसं व्यवस्थापन केलं तुम्ही सुरुवातीला? सुरुवातीला आपले बेड म्हणजे नांगाट मोगडा ते आणून शेणखत फेकलं त्याच्यामध्ये. आणि 1.5 एकर मध्ये किती शेणखत फेकलं? 1.5 एकर मध्ये 6 ट्रॉले शेणखत. आपल्या लेवल फेकल्या का ओव्हरलोड? नाही, नांगाटीमध्ये. हा, म्हणजे टाली फुल भरलं होतं? हा, टाली फुल भरेल. ओव्हरलोड. एक टाली 3000 रुपयाला. एक टाली 3000 म्हणजे 6 टाकला तुम्ही. एकरी 4 पाड्या समजा. हो. आज जो तुम्ही अद्रक आणली तर सध्या काय भाव चालू आहे अद्रकीला? सध्या आता मंदी आली मालावर, कारण की आवक वाढली का नाही. तर आज गेली 4000 रुपये. हा जो आपला सुपर माल दिसत आहे हा 4000 रुपये आहे. हा. आणि कमीत कमी काय दर आहे जालना मंडीला? कमीत कमी 2000. 2000. हा. आणि जर डागी असली साडव्याची असली तर मग कमी जाते. बरं बरं. तर अद्रक शेती कसं वाटतं तुम्हाला? अद्रक पीक कसं वाटतं? अद्रक पीक चांगलं आहे, पण त्याला भाव सरासरी भाव कमी आहे सध्या. म्हणजे
भाव जर 5,000च्या पुढे असलं तर अद्रक पुरती. बरं बरं. कमीत कमी किती भाव पाहिजे का कमीत कमी 5,000 रुपये. आणि जास्तीत जास्त? जास्तीत जास्त 10,000. बरं. 15 रुपये खर्च आहे त्याला काढायला. खर्च तर आहे त्याला. 15 रुपये खर्च आहे काढायला. शेतकरी गेले मरमर होती ते पाणी भरावं लागते त्याला. हो हो. या समजा रात्री 5 वाजता पाणी भरावं लागतं. व्यापाऱ्याकडून थोडक्यात जाणून घेऊया की बरं आज हे जे मंदी आणि मार्केटमध्ये अद्रकला कशामुळे आहे? हे शेतकरी काय करते, एका शेतकरी एकच वाण लावतो सगळे. हां हां. ते दुसरं वाण लावत नाही. हां. अद्रकमध्ये पडते, लसूणमध्ये लसूण पडते, कांद्यामध्ये कांदे पडते. शेतकरी जैसा है मेंढी जे शेतकरी है तो मेंढी की जात की है. सब मेंढी के पीछे भागते हैं साहब. ऐसी बात है शेतकरी. 2-4 वर्षांनी तेजी होती मालाला, त्यामुळे सध्या आवक बी वाढतं. हाँ आवक वाढली. लागवड वाढ ना याचा हाँ क्षेत्र म्हणजे ज्याचा भाव वाढत क्षेत्र बी वाढलं, त्यामुळे आवक वाढल्यामुळे भाव थोडे कमी झाले. कमी झालं. भाव भेटेन त्याला. भाव येणार आहे. काय कधी वाढ 1 वर्षामध्ये भाव येणार आता. अरे पण हे वर्ष तर संपलं नाही लॉटचं. नाही चालू तर मंदीच चालू मध्ये राहणार. आहे का काही शक्यता भाव वाढ? आता ये नवे साल है, आखिरी महीना है बोल के मंदी है. आता जनवरी जनवरी मार्च में भाव बढ़ेंगे सर. बरं बरं बरं. चालतं. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. या ठिकाणी थोडक्यात आपण जाणून घेतले आदरचे बाजारभाव. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडला लाईक करा, शेअर करा. तसंच आपलं पीक पाणी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जनवरी में भाव बढ़ेगा. जय जवान जय किसान.